शॉप ॲक्ट लायसन ऑनलाईन शॉप ॲक्ट लायसनचे रजिस्ट्रेशन आपण घरबसल्या करू शकता. यामध्ये सर्व प्रकारचे शॉप, दुकाने, हॉटेल व आपण इतर कोणत्याही व्यवसायाची नोंदणी किंवा रिन्युअल घरबसल्या करण्याची सुविधा लातूरकर कंपनीमार्फत आपल्याला दिलेली आहे. यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र आहेत: व्यवसायाचे संपूर्ण नाव, व्यवसायाचा प्रकार, त्यानंतर व्यवसायाचा पत्ता आणि शॉपचे मराठीमध्ये असलेले बॅनर, सोबतच मालकाचे संपूर्ण नाव, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आय डी व एक सही लागेल. आता आपण सुरुवात करूया फॉर्म भरण्याविषयी माहितीसाठी. सिम्पली आपल्याला खालच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लातूरकर कंपनीच्या वेबसाईटवर सर्व प्रकारचे फॉर्म आपल्याला दिलेले आहेत. ऑल टाईप्स फॉर्म फॉर कॉपी, शेअर अँड डाउनलोड. आता यामध्ये आपल्याला पॅन कार्ड काढण्याचा फॉर्म दिलेला आहे, त्यानंतर मतदान कार्ड काढण्याचा फॉर्म दिला आहे, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आहे, पासपोर्टसाठी आहे, उद्यम आधारसाठी आहे, शॉप ॲक्ट लायसन आणि ई श्रमसाठी. आता आपल्याला सपोज शॉप ॲक्ट लायसन्ससाठी फॉर्म पाहिजे असेल तर आपण सिम्पली एक तर लिस्ट बघू शकता किंवा या ठिकाणी फक्त टाईप करा शॉप आणि हा शॉप ॲक्टचा फॉर्म आलेला आहे. आता आपल्याला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. इथं आपल्याला ऑप्शन आहे डाउनलोड इमेज किंवा शेअर इमेज. आपण शेअरही करू शकता आणि डाउनलोडही करू शकता. समजा आपण शेअरचा ऑप्शन बघूया. व्हॉट्सअपवर पाठवला हा आपला शॉप ॲक्टचा फॉर्म आलेला आहे. इथं आपण कॉन्टॅक्ट नंबरही आपण टाकून इतर कस्टमरला, आपल्या रिलेटिव्हला, फ्रेंडमध्ये ॲडव्हर्टाईज करू शकता. आता हा फॉर्म आपला शेअर झालेला आहे. सोबतच जर आपल्याला ह्याचं बॅनर ॲडव्हर्टाईजसाठी पाहिजे असेल तर आपल्याला सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक तर आपण डाउनलोड करू शकता किंवा शेअर करू शकता. इथं आपला कॉन्टॅक्ट नंबर लिहा. जर आपल्याला एडिटचं ऑप्शन असेल, माहिती असेल तर या ठिकाणी आपण चेंजेस करून आपला कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर पण आपण टाकू शकता. माहीत असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. इथे जरी लिहिलात तरी आपल्याला चालतं आहे, कारण जे आपण ॲडव्हर्टाईज करणार ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहात. तर त्यांचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर तुम्ही टाकलात तर फोन ॲटोमॅटिकली तुम्हालाच येणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे शेअर करू शकता. आता हा शेअर झालेला आहे. आता पहा, आपल्याला फॉर्मविषयी माहिती घ्यायची आहे. सिम्पली आपण काय करणार, याची एक तर झेरॉक्स काढा किंवा जे फॉर्ममध्ये माहिती दिलेलं आहे हीच माहिती आपण कोऱ्या पेपरवर लिहा किंवा व्हॉट्सअपवर लिहा आणि लातूरकर कंपनीच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या. आपल्याला या ठिकाणी व्यवसायाचं, दुकानाचं संपूर्ण नाव लिहायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर जर ह्यापूर्वी आपला नोंदणी क्रमांक असेल रजिस्ट्रेशनचा तर लिहा, नसेल तर लिहू नका. व्यवसायाचा पूर्ण पत्ता लिहा, जिल्हा, पिनकोड नंबर आणि आपला जागेचा प्रकार. जो आपला व्यवसाय आहे ती जागा स्वतःची आहे किंवा किरायाची आहे, ह्याच्यापैकी एक सिलेक्ट करा. आपला ईमेल आय डी लिहा, मोबाईल नंबर लिहा, व्यवसायाचा मोबाईल नंबर लिहा. त्यानंतर आपण हा व्यवसाय कधी सुरू केलेला आहे याची तारीख लिहा. त्यानंतर आपल्याला व्यवसायाचं स्वरूप काय, जे आपण व्यवसाय करत आहे त्याचं आपल्याला स्वरूप लिहायचं आहे शॉर्टमध्ये. समजा आपलं हॉस्पिटल असेल, मेडिकल असेल किंवा किराणा दुकान असेल किंवा लॅब असेल किंवा आपलं हॉटेल असेल, असा तो प्रकार लिहायचा आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये, दुकानामध्ये किती कामगार आहेत त्यांची आपल्याला संख्या लिहायची आहे. त्यामध्ये पुरुष किती, महिला किती यांची संख्या लिहायची आहे. त्यानंतर जे ओनर आहे, जे मालक आहेत, जे व्यवसाय चालवतात त्यांचं इथं नाव लिहायचं आहे. त्यानंतर ओनर, मालकाचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. सोबत आपण आधार कार्डही देऊ शकता. जिल्हा, पिनकोड नंबर, मालकाचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि जो आपण ओनरचा, मालकाचा वरचा पत्ता दिलेला आहे तर त्या ॲड्रेसवर हे किती वर्षापासून राहतात इथं इसवी सन लिहायचं आहे. त्यानंतर ह्या व्यवसायामध्ये मालकाच्या व्यवसायाचं पद काय, प्रोप्रायटर आहे, डायरेक्टर आहेत, पार्टनर आहेत, हे आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर आपल्या व्यवसायामध्ये आपण एखादा मॅनेजर ठेवलेले असेल तर मॅनेजरचं आपल्याला इथं नाव, मोबाईल नंबर, पत्ता लिहायचा आहे. सपोज आपलं हॉटेल आहे तर आपण जनरली हॉटेलमध्ये मॅनेजर ठेवतो, तर ते मॅनेजरचं आपल्याला इथं डिटेल लिहिणं गरजेचं आहे. सोबतच आपलं आता व्यवसायाची कॅटेगरी जी आहे, व्यवसायाची कॅटेगरी समजा तुमचं दुकान असेल, आस्थापना म्हणजे जे बिझनेस आहेत किंवा हॉटेल असेल त्याच्यापैकी आपण एक सिलेक्ट करू शकता. आस्थापना म्हणजे सपोज आपण आपलं जिम असेल किंवा तुमचं लॅब असेल किंवा हॉटेल असेल तर हे आस्थापना म्हणजे बिझनेस टाईप झालेला आहे. किंवा ब्युटी पार्लर असेल
तर अशा पद्धतीने. आणि दुकानं म्हणजे आपण जे प्रोडक्ट सेल करू, समजा भाजीपाला विकतो ते एक आपलं दुकानच आहे. बेकरीचं प्रोडक्ट असेल, दूध डेअरी असेल किंवा शॉप असेल, किराणा दुकान, जनरल स्टोअर. त्यानंतर आपला व्यवसायाचा ऑर्गनायझेशन टाईपमध्ये आपला शॉप, कंपनी, तर पार्टनरशिप असेल तर त्याच्यावर सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये जे मालक आहे त्यांच्या घरातील काही व्यक्ती काम करतात का, तर त्यांचं नाव आणि त्यांचं नातं लिहायचं आहे. सपोज एका वडिलाचा बिझनेस आहे, तर त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांचा मुलगा काम करतो, तर त्या मुलाचं नाव आणि नातं, सन लिहायचं आहे. मुलगी असेल तर मुलीचं नाव लिहा, तिथं डॉटर लिहा. वाईफ असेल तर पत्नीचं नाव लिहा, तिथं वाईफ लिहा. अशा पद्धतीने हे करून आपण स्वयंघोषणापत्र देऊ शकता की आपण ही जी वर माहिती दिलेली आहे ॲक्युरेट आहे, बरोबर आहे. आणि आपल्या इथं सही करून सोबत आपला आधार कार्डचे फोटो, पॅन कार्डचे फोटो असेल तर पाठवा. त्यानंतर मालकाची एक छोट्या कागदावर सही असलेली, त्यानंतर दुकानाचं मराठीमध्ये बॅनर असलेलं पाठवून द्या. आणि जर हे काम आपण आमच्या कंपनीच्या असोसिएटमार्फत करत असाल किंवा आमच्या असोसिएटच्या मार्फत हा फॉर्म येत असेल, तर त्यांचं इथं मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर टाकून किंवा नाव टाकून आपण इथं पाठवू शकता. अशा प्रकारे आपण फॉर्म दिल्याच्यानंतर पुढची सर्व प्रोसिजर लातूरकर कंपनीमार्फत केली जाते. आणि हे प्रोसिजर केल्याच्यानंतर अशा प्रकारचा त्यांचा फॉर्म हे भरला जातो. सर्व डिटेल या ठिकाणी कंपनीमार्फत दिलं जातं आहे आपल्या व्यवसायाविषयी. आणि आपल्याला अशा प्रकारचं शॉप रजिस्ट्रेशनची सूचना दिल्याबाबतची पावती महाराष्ट्र शासनामार्फत आपल्याला दिली जाते. आता आपल्याला ही जी ऑनलाईन PDF आहे, रिसिप्ट आहे, ह्याची आपल्याला कलर झेरॉक्स किंवा सिम्पली झेरॉक्स करून आपल्या दुकानामध्ये, शॉपमध्ये, बिझनेसमध्ये पेस्ट करायची आहे, हायलाईट करायची, म्हणजे आपल्याला बॅनर काय म्हणतात त्याला चिटकवायची आहे समजा. तर ह्या माध्यमातून आपलं हे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी होणार आहे. आपल्याला एक कसल्या प्रकारचा त्याच्यामध्ये रिन्यू करण्याची गरज नाही. तर ही प्रोसिजर आहे ऑनलाईन शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन करण्याची. अधिक माहितीसाठी कंपनीच्या व्हॉट्सअप नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फोन करू शकता. धन्यवाद.